इंडियन्स या दोन टीम मध्ये मॅच नंबर 4 आपण पाहणार आहोत. चला विराज प्लीज लवकरात लवकर या. विराज किनी चला विराज किनी प्लीज लवकरात लवकर या. हॅलो धन्यवाद हार्दिक जी. गोड आवाजाने या ठिकाणी रिसवण्याचं काम हार्दिक यांनी केलं. गेम इज ऑन. रोहित ट्रान्सपोर्ट्स वर्सेस सोनावे इंडियन्स या दोघांमध्ये लढत सुरू होतोय. पहिलाच बॉल टाकला जातोय आणि पहिलाच बॉल खेळण्याकरता प्रवीण नावाचा खेळाडू रोहित ट्रान्सपोर्ट संघाचा आपण बघितला. 2 धावा पूर्ण करतो. डीप मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी या 2 धावा होतात पूर्ण. 2 धावांची संघाचं खातं उघडलं जातं. व्यक्तिगत खातं उघडतोय प्रवीण हा खेळाडू रोहित ट्रान्सपोर्ट संघाकडून खेळत असताना. दोन्ही टीम करता मॅच जिंकणं फार महत्वाचं, कारण पहिल्या मॅच मध्ये पराभव हाती आलाय. हा शॉर्ट बॉल होता. इनसाइड आउट करून मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली. थ्रो ॲक्युरेट होता. 1 धाव सहजगत्या बॅटरने पूर्ण केली आणि एका धावांची धावसंख्या झाली आहे ती 3. प्रवीणने संघाचं खातं उघडलं. हे बघा कशा पद्धतीने थ्रो केलाय. ॲक्युरेट फेकी होती. थोडीशी वरून केली. खालून जर थ्रो केला असता तर विकेट मिळाली असती. धावसंख्या धावपळकर 3. युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या लाडके प्रेक्षकांच्या माहिती करता रोहित ट्रान्सपोर्ट्स विरुद्ध सोनावे इंडियन्स या दोघांमध्ये ही लढत आहे. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतो या स्पर्धेचं. आता ऑन ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जात होता आणि अशाच वेळी मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. चेंडूला उचलतोय. उचलण्याआधी 2 धावा श्रीकांत या बॅटरने या ठिकाणी पूर्ण केलेत. दोन्ही बॅटरचा जर आपण उल्लेख केला, प्रवीण आणि श्रीकांत जलसार येथून प्रवीण बिलॉंग करतायत आणि श्रीकांत हे डोंगरे येथून बिलॉंग करतायत. आणि त्यामुळेच उंच टोळा त्यांनी खेचलाय मिड विकेटच्या दिशेने. सीमारेषे पार मिळतील धावा 4. SPL चौकार. चार धावा या वेळेला बॅटरला मिळतात. आता चांगला पवित्रा बॅटरने दाखवला. इथे 4 धावा मिळत आहेत बॅटरला. प्रवीण या बॅटरच्या बॅट मधून या 4 धाबा येताना दिसल्यात आपल्याला. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय अलॉंग द कॉर्फेट. एकदा मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतोय. थ्रो येण्याआधी या सहजगत्या खेळपट्टीवर 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागले जात आहेत 10 धाबा. स्कोर इज 10. अतिशय चांगली सजावट आहे आपल्याला या अतिथी कक्षामध्ये. चांगला आमचा कॉमेंट्री बॉक्स, त्याचबरोबर ज्याने ज्याने स्पॉन्सरशिप या सफाई प्रीमियर लीग स्पर्धेकरता केलेत त्यांचे कटआउट सुद्धा इथे लावले गेलेत. वही आपण पहिल्या षटकात दिला होता शेवटचा बॉल. रितेश किनी एक जबरदस्त खेळाडू आहे. रितेश त्याचा हा बॉल बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक चांगला चेंडू होता. थ्रो ॲक्युरेट होता आणि दरम्यान बॅटरने पूर्ण केली 1 धाव. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटक संपल्यानंतर धावसंख्या 11. पुन्हा आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. इथे मॅन ऑफ द मॅच किताब दिला जातो या खेळाडूला. अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला. विराज कॉंग्रॅच्युलेशन. थोडासा वेळ जर आमच्याकडे असा किंवा तुम्ही जर लवकर आला असता तर इथे चर्चा तुमच्या सोबत करायला आम्हाला आवडलं असं. गौरव तरे एडवन हे या ठिकाणी
खेळताना दिसत आहेत आणि त्यांनी जर झेल टिपला तर त्याच्याकरता जयप्रकाश क्रिकेट संघाकडून 500 रुपये मिळतील. 500 रुपये या ठिकाणी घेऊन आलेत त्यांचे चाहते. पुन्हा एकदा गौरव तरे सरकार यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. जयप्रकाश क्रिकेट संघाद्वारे पारितोषिक लावलंय. जर त्यांनी झेल टिपला तर त्यांच्याकरता हे 500 रुपयाचं पारितोषिक. रोहित ट्रान्सपोर्ट संघ बॅटिंग करतोय. बिनबाद 11 अशी चांगली सुरुवात झाली. आता गोलंदाजी करण्याकरता अखिल हा खेळाडू आलाय. ओहो, ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडूला वळवलं जातं फाईन लेग रिजन मध्ये. देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. मिळतील धावा 4. SPL सौकार. आपण बघतात गोलंदाजी मार्गावर आलं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवी खेळाडू आहे आणि याच बरोबर इथे त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा पहिला धक्का. गॉन. अनुभवी खेळाडू आहेत. भरपूर वरिष्ठ खेळाडू आहेत आणि अनेक मॅचेस मध्ये त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. सध्या क्रिकेटमध्ये आता वय पाहिलं जात नाही. कारण नुकताच आपण बघितलं 10 मार्च 2025 साली एक असा खेळाडू 62 वर्ष 145 दिवस अँड्रू ब्रॉनली फॉल्कलँड आयलंड या संघाकडून खेळत असताना त्याने अमेरिकन T20 क्रिकेटमध्ये कोस्टारिका संघाविरुद्ध पदार्पण केलं. आणि विचार करण्यासारखी गोष्ट अशी की त्याचे नातवंड सुद्धा क्रिकेट खेळत असतील, त्यांचा मुलगा सुद्धा क्रिकेट खेळत असतील, परंतु संपूर्ण जगाला लाजवेल असा पराक्रम त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून केलं. आणि त्या खेळाडूचं नाव आहे अँड्रू ब्रॉनली. 62 वर्ष 145 दिवस असताना त्याने पदार्पण केलं. आणि इथे सुद्धा आज वरिष्ठ खेळाडू, सिनियर खेळाडू, 40+ खेळाडू या SPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता. फॉरवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही. बॅटरला मिळते 4 धावांची भेट. चौकार. सुंदररित्या हा फटका खेळला गेला. धावसंख्या 4 ने पुढे गेली. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. आडवा बॅटचा वापर या वेळेला बॅटरचा. चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली, क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि फायदा उचलताना ही दुसरी धाव होईल काय? पाहता पाहता या 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात. यावेळेला 1 गडी बाद 21 धाबा. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धाबा. श्रीकांत आणि नैनिश हे 2 बॅटर खेळपट्टीवर आहेत. गोलंदाज अखिल घरत 4 चेंडू टाकलेत. 4 चेंडूंमध्ये 1 सफलता सुद्धा मिळवली. थोडेसे महागडे ठरलेत परंतु आत्मविश्वास गमावला नाही. आडव्या बॅटचा वापर केलाय. स्लॉक करायचं होतं मिड विकेटच्या दिशेने. चेंडू काऊकडनं रिझन मध्ये गेलाय. पाहता पाहता पुन्हा एकदा 2 धावा होतात पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली या दोघांमध्ये. धावसंख्या 1 गडी बाद 23 धाबा. 6 सिटर्स स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होते. आता समुद्रापलीकडे या स्पर्धेला पाहिलं गेले. चांगला प्लॅटफॉर्म काढून देण्याचं काम केलंय. मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये असलेले मनोजी गाबड, महेंद्र भोईर आणि त्यांच्या टीमने. ओहो, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. विकेटचं पतन होऊ शकलं असतं. जेल ड्रॉप. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत आणि त्यांच्याकडून मोठी चूक.
फायदा उचलला बॅटरने. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रोहित ट्रान्सपोर्ट टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 24 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. राजेश म्हात्रे बंटी दादा क्रिकेट मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम SPL 2026. पर्व आणि तिसऱ्या पर्वामध्ये आता मॅच सुरू आहे रोहित ट्रान्सपोर्ट्स विरुद्ध सोनाबाई इंडियन्स. असा दोन्ही संघ मालकांचा पुन्हा एकदा उल्लेख करूया, कारण त्यांच्यामुळेच ही स्पर्धा आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघतोय. महेश पाटील, राहुलजी साळुंखे हे रोहित ट्रान्सपोर्ट्स टीमचे संघ मालक आहे आणि त्याचबरोबर सोनाबाई इंडियन्स म्हणून आपण संघ मालकांचा उल्लेख करणार आहोत. आता मॅच कडे वळतोय. थोडासा उसळी जास्त घेणारा चेंडू होता. चेंडू हवेत आहे आणि स्क्वेअर लेग मध्ये जेल ड्रॉप झालंय. मयुरेश वांगड घालू शकला नाही चांगली सांगड आणि त्यामुळेच बॅटरने फायदा उचललाय. याचबरोबर या 2 धाव मिळतात. 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या फुलताना, धावसंख्या वाढताना, धावसंख्या 26. हे बघा, झेल टिपण्याची पद्धत एक तुमची व्यवस्थित असायला पाहिजे. चेंडू कशा पद्धतीने येतोय, तुमच्या हातामध्ये कशा प्रकारे बसला जाईल, ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओ लोअर फुल टॉस बॉल होता, फुल पिच बॉल होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. बॅटिंग क्रेज मध्ये फक्त एक तुमचा डावा पायच हलून चालत नाही. फुटवर्क तुमच्या सर्व अंगाचं झालं पाहिजे. धावसंख्या धावपळकर आहे 1 गडी बाद 26. फुल टॉस बॉल स्लॉक केलं या चेंडूला ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये सीमारेषे पार. 4 की 6 कर षटकार की चौकार. यावेळेला येतात धावा 6 सिक्सर. सहाणी आता पुढे गरुड झेप घेताना धावसंख्या झाले आहे 32. ओ चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी, आश्चर्यचकित करणारा चेंडू गोलंदाजाचा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 32 धावा. रितेश केनी एक अतिशय चांगला खेळाडू आहे. खुल्या गटातील मॅचेस मध्ये आमंत्रण नेहमीच असतं या खेळाडूला आणि सध्या परफॉर्मन्स थोडासा खराब होतोय. यावेळेला वापसही करतोय, कारण मोठा खेळाडू तो बनलाय. सुरुवातीला छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये उतरायचा, आता लाख मोलाच्या स्पर्धांमध्ये तो उतरतोय, चांगली कामगिरी करत असतोय आणि आयकॉनची भूमिका त्यांची आपल्या संघाकरता होतोय. सोनाबाई इंडियन्सचा तो आयकॉन खेळाडू. ऑफ स्टंपच्या आत वळणारा चेंडू होता. आता DRS ची मागणी केलं. मला वाटतं DRS ची मागणी पंचांनी केली की फिल्डिंग बॅटिंग करणाऱ्या टीमने केलं. बॅटिंग करणाऱ्या टीमने ती DRS ची मागणी केलं. तिसऱ्या पंचांचं आमंत्रण केलं, म्हणूनच महेंद्र भोईर सरांकडून DRS ची मागणी केलं. आमच्या जवळचे मित्र, आम्हाला जास्तीत जास्त प्रकाश झोतामध्ये आणि आमच्यावर स्तुतीसुमने उधळणारा व्यक्तिमत्व म्हणजेच घरात किचन चिकन सेंटर आदरणीय प्रोप्रायटर मंगळदाची घरत अतिथी कक्षामध्ये आले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम 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 मंगळदाची घरत. कारण नेहमीच कुठेही स्पर्धा चालू असली तर आपल्याकडून स्तुतीसुमने उधळली जात आहेत. दॅट्स फेअर डिलिव्हरी. म्हणजेच इथे षटक सुद्धा संपलाय. म्हणजेच एक रिव्ह्यू जो होता DRS होता, बॅटिंग टीमने गमावलाय. अजून एक DRS आहे, त्यांना एक DRS असेल. स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने हा चेंडू टाकला गेलाय आणि आतमध्ये कशा पद्धतीने आलाय. ओ यस, दॅट्स अ गुड डिसिजन बाय अंपायर महेंद्रजी भोईर.
हे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि योग्य तो निर्णय ते या ठिकाणी देताना दिसतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 32 धावा 1 गडी बाद. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सोनावे इंडियन्स टीमचा यश भोईर याच्या हातामध्ये चेंडू येतोय. दातीवरे खेळाडू संघाकडून ते खेळत असतात आणि आज बघितलं तर दातीवरे खेळाडू येथील अनेक खेळाडू जास्त चर्चेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. सातपाटी येथील सुद्धा बरेचसे खेळाडू आपल्याला चर्चेमध्ये दिसून येत असतात. या सफाई प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर खूप चांगली गावं चांगल्या गावातील चांगले खेळाडू खेळण्याकरता उत्सुक आहेत. आता कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यश भोईर आलाय. त्याचा सामना करेल श्रीकांत किनी. दोघांमध्ये चांगली भागीदारी आहे दुसऱ्या विकेट करता. 10 चेंडूंमध्ये 17 धावा नैनेश किनी याने बनवलेत. आता श्रीकांत किनी स्ट्रायकिंग कडे. डाऊन द लेग आहे की नाही बघूया, परंतु होय हा चेंडू डाबेष्ट सोडून जाणार आहे. त्यामुळेच नितेश कदम इशारा करतात एकदम व्हाईट बॉलचा. या अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 33 धाबा. स्टंपच्या अगदी जवळून गेला चेंडू होता. आता सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी दोघांही बॅटरने चांगलं कॉलिंग केलं होतं. या 2 धाबा ते पूर्ण करतायत. एकमेकांवर विश्वास ठेवायला पाहिजे. एकमेकांवर विश्वास असेल तर सर्व काही सार्थक होत असतं. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं फार महत्वाचं आहे. इथं सुद्धा या खेळपट्टीवर साथ दिली पाहिजे. मग ते गोलंदाज असो. अगोदरच्या गोलंदाजाने जरी खराब गोलंदाजी टाकली असेल तर आपण ती चांगली करायला पाहिजे. शॉर्ट बॉल बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसतोय. एकदा मिळाली. चांगला प्रयास होता यष्टीरक्षकाचा आणि त्यामुळेच टाळ्यांचा गजर मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतोय. एक धाव मिळाली. हे बघू शकता तुम्ही. शॉर्ट सिलेक्शन तितकं प्रॉपर दिसत नाही बॅटरचं. एका धाब्याची मदत मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 36 धाबा 36. एक गडी बाद 36 धाबा. रुई ट्रान्सपोर्ट्स टीमची धावसंख्या. टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 37 धाबा. सोनावे इंडियन्स टीमचे संघ मालकांचा जर आपण विचार केला तर आदरणीय गौरवजी पाटील, सचिनजी किनी, केवळ किनी, केतन पाटील हे संघ मालक म्हणून सोनावे इंडियन्स टीमचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा आता काय बघूया काय घडलंय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगले फिल्डिंग होतोय. लाईन आणि लेंथ चांगली आतापर्यंत दाखवली गोलंदाजाने. बॅटची मदत मिळाली. धावसंख्या धावफलकावर आहे 38. 3.4 बॉलच्या समाप्तीनंतर 38 धावा 1 गडी बाद. जसे फटके मोठे हवे आहेत तसे फटके आताही आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. मोठा फटका खेळायचा होता. ताकदीचा केला वापर. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. धावफलकावर धावा आहेत त्या 38 धावा 1 गडी बाद. आता ह्या षटकातील शेवटचा बॉल. यश भोईरची तारीफ करेन, कौतुक करेन. सुरेख गोलंदाजी केले या षटकामध्ये त्याने. स्विंग अँड मिस. एशन टेकन. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला हा दुसरा धक्का. जो बॅटर चांगला धाव बनवत होता त्याच बॅटरची शिकार केली गोलंदाज यश भोईरने. 38 वर 2 गडी बाद. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. संपलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 2 गडी बाद 38. रोहित ट्रान्सपोर्ट संघाकडून आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जितू तरे या खेळाडूला आपण पाहिलं. दुसरी मॅच आहे त्याची. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी जवळजवळ 10 धावा खर्च केल्या होत्या आणि आता ह्या मॅच मध्ये त्याला कमीत कमी धावा
खर्च करायचा आहे. आणि गोलंदाजी मार्गावर जर आपण बघितलं तर गोलंदाज कौशल आहे. बॅटर म्हणून जितू याला आपण बघितलं, एका मॅच मध्ये 10 धाबा त्यांनी बनवल्या होत्या. आता सुद्धा जबाबदारीने त्याला खेळ करावा लागेल. कौशल काबड सोनाबे इंडियन्स टीमचा खेळाडू आहे. कोरेगावातून तो बिलॉंग करतोय. खूप चांगली माहिती आमचे गुणलेखक शेखर किने आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. कारण सक्षम गुणलेखक असल्यामुळेच आमच्यावरचा जो काही दबाव असतो तो दबाव थोडासा कमी होत असतो आणि ते काम शेखर किने करतायत. मोठा पटका खेळला जातो, चेंडू हवेत आहे, लॉंग बाउंड्रीज आणि बाहेर सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार, बॅटरने ठोकलाय षटकार. शक्तीचा वापर आपल्याला दिसला बॅटरचा आणि बॅटिंग क्रीजचा चांगला वापर तो करताना दिसतोय. शॉर्ट बॉल होता, रायझिंग जास्त होती, सरप्राइझिंग डिलिव्हरी होती, धाव घेण्याचा इरादा या ठिकाणी नव्हता आणि 1-2 ओव्हर एक वॉर्निंग सुद्धा मिळेल गोलंदाजाला. धावसंख्या धावफलकावर बघताय आपण ती झाली आहे 44. स्कोर मूव्स ऑन 44. 44 धाबा. हे षटक 5वं सुरू आहे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल वर केलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला, षटकारांशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला, केलाय हल्ला, वाढलाय गल्ला, सिक्सर. वॉर्निंग मिळाल्याच्या सूचना नॉन स्ट्राईक इन कडून बॅटर देतो. स्ट्राईक इन कडे असलेल्या बॅटरला 6 धाबांची धावसंख्या झाली होती 50 धाबा, 2 गडी बाद 50. 7 बॉल मध्ये 17 वर खेळतोय श्रीकांत किनी हा खेळाडू. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा जवळून जाणारा बॉल होता, त्यामुळेच हा डॉट बॉल असेल. हे बघू शकतात कशा प्रकारे यष्टीरक्षण आणि किती चांगला वेग, किती चांगलं वळण या चेंडूचं दिसतंय. ऍडव्होकेट नवीनचे घरात मला वाटतं खेळताना दिसतील आता. त्यांचा संघ क्वालिफाय होताना दिसलाय. कॅन्डी महेश पाटील आणि राहुल साळुंके साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक मिळेल या बॅटरला. षटकारांकरता हे 500 रुपयाचा पारितोषिक. धावसंख्या 56. आणखीन 2 मारले तर 1000 आणि 1000 मिळतील. या ठिकाणी लॉंग लेग पट्ट्या बाहेर, बिग ब्लास्ट, बिग शो, सिक्सर. पूर्वीचे आपले जे ऑपरेट करण्याचे फोन असायचे ना, तसे असे नंबर असायचे 60666. तसे धावसंख्या इथे मिळाली कारण 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फलकावर 62 धाबा, 62. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत एका षटकामध्ये. म्हणजे आता शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये 2 षटकार जरी आले तर महेश पाटील आणि आदरणीय राहुल साळुंके साहेबांकडून 1500 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्या खेळाडूला. ओहो, टायगर स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय सन्मान्य रोहिदाचे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. अनेक वर्षांपासून खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या सुद्धा मुळे मिळालाय. खेळाडूंचं कौतुक करत असतात, पाठबळ देत असतात. खेळाडू असो, पंच असो, समालोचक असो, प्रत्येकांचं कौतुक करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आमच्या अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले रोहिदाचे पाटील टायगर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. वळी आपण मॅच कडे. त्यांच्या माहिती करता रुही ट्रान्सपोर्ट्स आणि सोनाबे इंडियन्स असा हा मॅच सुरू आहे. पुढे येऊन खेळायचं होतं बॅटर जितू तरेला. ऑन साइडला चेंडू येतोय,
खाऊ कॉर्नर मधून थ्रो करण्याआधी एकदा मिळाली जितूला. जितूने आपलं खातं उघडलं. धावसंख्या 63. आता स्ट्राईक इनकडे आलाय श्रीकांत किनी. 10 बॉलचा सामना केलाय आणि 10 बॉल मध्ये 29 धावा त्याने बनवलं. विस्फोटक खेळी आपल्या टीम करता पेश करणारा खेळाडू आहे. 2 षटकार जर मारले तर अर्थातच 1500 रुपये मिळतील राहुल साळुंखे आणि महेश पाटील साहेबांकडून. कोयवटामध्ये चेंडूला काढले खोदून. खाऊ कॉर्नर मिड विकेट क्षेत्रामध्ये जागा काढली शोधून. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 63. बाद झालेला खेळाडू आपण नुकताच बघितलं. 29 धावा त्याने बनवल्या. 11 चेंडूंमध्ये 29 धावांची विस्फोटक खेळी आणि अर्थातच 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे त्यांना आपण नुकताच बघितलं. 3 गडी बाद 63 धावा. नवीन बॅटर आला यश किनी. यंग टॅलेंट आहे. अंडर 19च्या खेळाडूंना सुद्धा संधी मिळते या स्पर्धेमध्ये. परंतु आता जशी माहिती मिळाली होती आणि यश समोर यश नावाचा खेळाडू आहे. यश भोईर अगेन्स्ट यश किनी. यश भोईर 2 गडी बाद केलेत 1.2 चेंडूंमध्ये. दांडी गोल फलंदाजांनी दाखवली आणि गोलंदाजांनी वाकवली. झालं काम तमाम. विकेटचं पतन. गॉन. थोडीशी अशी दृश्य पाहायला मिळतात की त्याच्यानं वाईट वाटत असतं. एखाद्या खेळाडूची बॅट चालली नाही तर मग तो राग आपण बॅटवर काढत असतो. खरं तर आपलं क्रिकेटमधील प्रत्येक साहित्याचं आपण पूजन करणं फार महत्वाचं आहे. रिस्पेक्ट करणं फार महत्वाचं आहे. अनेक व्हिडिओज 2 वर्षापूर्वी उत्तम चौक येथील एक व्हिडिओज व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये जसे नवीन बॅट्स आणले स्टंप आणले त्या स्टंपचं पूजन करताना गावकरी लोक खेळाडू मॅकमिलन गोविंद आणि त्यांच्या टीमला पाहिलं होतं. त्यामुळेच क्रिकेटमधील प्रत्येक साहित्याचं पूजन करणं त्याला रिस्पेक्ट देणं फार महत्वाचं आहे. ज्या बॅट मुले आपण मोठे झालोय आपल्याला चांगली ओळख मिळाली. ज्या चेंडू मुले आपल्याला चांगली ओळख मिळाली. ज्या विकेटमुळे आपल्याला चांगली ओळख मिळाली त्याचं रिस्पेक्ट प्रत्येकाने करायला पाहिजे. धावसंख्या 4 गडी बाद 63. गोलंदाज यश भोईर विकेट हॅट्रिकवर. दिपेन बारी हा नवीन बॅटर. हो बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. फ्लाय स्लिप मधून शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकदा मिळाली एका धावेच्या मदतीनं. 4 गडी बाद. धावसंख्या 64. रोहित ट्रान्सपोर्ट्स या टीमची. म्हणजेच अपेक्षा होती संघ मालकांना महेश पाटील आणि राहुल साळुंखे साहेबांना की ह्या षटकामध्ये 1 ते 2 षटकार येतील. तसं काही घडताना दिसत नाही. ते आपल्या खेळाडूंचं मनोबळ वाढवतात. पाठबळ देत आहेत. मोटिवेट करतायत. आणि इथे कौतुक करेन मी प्रत्येक संघ मालकांचं ज्याने आपल्या टीमला उतरवलंय. आपल्या संघाला आपल्या खेळाडूंना संधी दिली. पुढचा बॉल इथे सुद्धा ब्लॉक होल मध्ये चेंडूला टाकलंय. त्रिफळा उद्ध्वस्त केलंय. यश भोईर या गोलंदाजाने या षटकात मिळवली 3री विकेट. एकूण धावसंख्या 6 गडी बाद 64. मध्ये किती चेंडू शिल्लक आहेत? 5 बॉल टाकून चालेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. म्हणजेच जे काही दडपण होतं स्लॉगवरचं ते दडपण जुगारून चांगली गोलंदाजी. इथे जयेश पाटील रोहित ट्रान्सपोर्ट्स टीमचा आणखीन एक मातब्बर खेळाडू. टीम करता संघर्ष करून जिंकण्याची ताकद असलेला खेळाडू. जलसार येथून तो बिलॉंग करतोय आणि जयेश पाटील या खेळाडूला आता उतरवलंय.
तो क्रमांक 7 वर उतरलाय. यश भोईरची चांगली गोलंदाजी 1.5 चेंडूंमध्ये कमी धाबा त्याने दिलेत. इथे फुलटॉस बॉल होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, शतरक्षक तैनात. एक धाव मिळाली. जयेश पाटील दुसऱ्या धावे करता धावतोय. फेकी येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. तिसरी धाव घेताना जयेश पाटीलला परत जावं लागेल. अर्थातच पहिल्या डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात. 6 गडी बाद 66 आणि 67 धावसंख्येचं टार्गेट असेल. यश भोईर तुम्ही बघू शकतायत, हाच तो मुलगा आहे यश भोईर, सोनावे इंडियन्स टीमचा. दातिवरे येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे, ज्याची 2 षटकं आपण बघितली. 5 डॉट्स, 10 धावा दिलेत, 4 विकेट्स मिळून दिलेत आणि इकॉनॉमी त्याचा अतिशय चांगला. 5चा इकॉनॉमी तसा पाहायला मिळतो इथे. कदाचित त्यांचे चाहते या ठिकाणी एक छोटीशी क्लिप बनवतील त्याची आणि मग स्टेटस इंस्टाग्राम याच्यावर सुद्धा ही क्लिप्स तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी झाली. पहिला डाव संपलाय. मॅच हाफ समरी आपण बघूया. मॅच हाफ समरी मध्ये कशा पद्धतीने खेळ झालाय त्याची सुद्धा चर्चा या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आपण बघता सफाई प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम. आदरणीय सन्मान्य कृपेशजी म्हस्के साहेबांनी या स्पर्धेकरता रोख रक्कम 30,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय आणि ही ती पोचपावती आहे आणि त्यांनी खरोखरच खूप चांगलं मोठं सहकार्य या स्पर्धेमध्ये दिलंय. त्यांचा आम्ही सफाई प्रीमियर लीग मध्ये मनापासून आभार मानतोय. थँक्यू सो मच. आपल्यासारखे दानशूर व्यक्ती असल्यामुळेच या क्रिकेट स्पर्धेला खूपच मजा येते, खूपच एन्जॉय केलं जातंय आणि मनोबल पाठबल तुम्ही देण्याचं काम केलंय या स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूंना. थँक्यू सो मच कृपेशजी म्हस्के साहेब. 30,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आपल्याकडून या स्पर्धेकरता झालंय. ओहो, आणि त्याने सुद्धा या ठिकाणी कृपेशजी म्हस्के साहेबांनी म्हटलेलं आहे की लाईव्ह क्रिकेट पाहताना आपण बघतायत 6 सीटर्स स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे खूप चांगली मजा येते. ही कमेंट्स त्यांनी युट्यूब वाहिनीवर केलेली आहे. मॅच ऑफ समरीकडे आपण त्याचबरोबर आमचे जे स्कोरर आहेत शेखर किनी यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती त्यांनी पोहोचवलं. श्रीकांत किनी बॅटर जे आले होते त्यांच्याकडून 11 चेंडूंमध्ये 29 धावा बनवल्या. त्याचबरोबर प्रवीण भोईर 7 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान. नयनेश किनी 13 चेंडूंमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. हे बॅटिंग आपण बघितली. बॉलिंग अनालिसिस सुद्धा आपण पाहणार आहोत. बॉलिंग अनालिसिस रितेश किनी 2 षटकात 29 धावा खर्च केल्या. खूपच थोडेसे महागडे ठरले. 9.50 हा इकॉनॉमी. अखिल गरत एक वरिष्ठ खेळाडू 1 षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. इकॉनॉमी त्यांचा 13सा. यश भोईर आजचा दिवस या मॅच मध्ये गाजवला तो यश भोईर या गोलंदाजाने. 2 षटकात 10 धावा खर्च करत 4 विकेट्स मिळवल्या, 5चा इकॉनॉमी. आणि कौशल गाबड एका षटकामध्ये 24 धावा त्यांनी खर्च केल्या. आता टार्गेट आहे 67 या धावसंख्येचं. 67 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय रणनीती असेल दुसऱ्या डावामध्ये, 2 बॅटरची आणि 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये काय करतायत याचं धावतं समालोचन, धावतं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक पालघर भूषण आन बान शान पालघर जिल्ह्याची आदरणीय प्रमोदजी शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा. थँक्यू व्हेरी मच. संदीपजी गावण सरांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतात. 2 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. बापाणे गावातील अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. सफाळी प्रीमियर लीग 2026 सीझन 3 मध्ये आलेल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. आदरणीय सन्मान्य मंगलदाजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. घरत किचन भुजिंग चायनीज सेंटरचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, अग्री समाजोन्नती मंडळाचे संचालक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहत आहेत, आणि त्याचप्रमाणे गुरुदत्त मंदिर माकणेचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. मी असलम शेख साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. यंगस्टर चषक
जे खऱ्या अर्थानं आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांची स्पर्धा येते 42 जणांची टीम लेजंड टीम आपल्याला पाहायला मिळेल 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा 1 लाखाच्या घरामध्ये पार पाडली जाणार आहे आणि प्रत्येक समालोचक म्हणा आयोजकांना म्हणा ऊर्जा देत असतात कमेंट बॉक्सच्या द्वारे आणि हीच ती ओळख निर्माण झाली ती मंगलदाजी गरज साहेब यांची त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आला. धन्यवाद मंगलदाजी गरज साहेब आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. त्यानंतर मी विनंती करेन रोहिदाजी पाटील साहेब टायगर्स स्पोर्टचे प्रोप्रायटर आपलं वेलकम आहे. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले गेले होते. हर्ष खरतला आपण पाहतायत खारडीचा ब्रँड आहे सध्या थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी बॉल व्हाईट लाईनच्या आतून बॉल निघून गेला होता. चांगलं डिसिजन आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले गेले होते आणि कोणतीही चूक करणार नाहीयेत. प्रवीण भोईर ब्रँड ऑफ जलसार ग्रेट कॅच फलंदाज बाद बॅक टू द डगआउट गॉन. स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सफाळे प्रीमियर लीग हार्दिक पाटील आपण पाहतात 2 मॅचेस 9 रन 128 पूर्णांक 57चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. सोनावे इंडियन्स टीम थोडीशी यावेळेला नामुष्कीत पाहायला मिळते. मंडप डेकोरेटर्स कर्मचारी कुठे असतील तर प्लीज आपण स्टेजशी संपर्क साधावा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 2 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रवीण भोईर पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. व्हॉट अ कॅच इनक्रेडिबल मॅग्निफिसंट कॅच फलंदाज बाद बॅक टू द डगआउट गॉन. अक्षरशः मात्र संजू राठोड त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला वेड लावून सोडलं. त्यांच्या आवाजाने विविध प्रकारची जी गीतं आपल्याला पाहायला मिळतात. अगदी नवतरुणांच्या गळ्यातले ताईत बनले गेलेत. गुलाबी साडीपासून जी मात्र वेगवेगळी प्रकारची जी गाणी रचली गेली ती अप्रतिम पाहायला मिळत आहेत. 2 मॅचेस 2 रन्स कौशल गावड 50चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेला या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला हलकेसे शफल झाले होते. प्ले करण्याच्या प्रयत्नात कोणत्याही प्रकारचं केलं गेलं नाही आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. ही ताकद बनली गेली. गोलंदाज नैनेश किनीला आपण पाहतायत, एक हर उन्हारी खेळाडू चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमचा. पुन्हा एकदा बॉलर तयार, राईट ओव्हर द विकेटने. ह्या वेळेला हा बॉल आपण पाहिला तर यस पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळतं. सादिक राजापूरकर सर आणि नितेश कदम सरांना आपण पाहताय. दोन्ही पंच ॲक्युरेट आणि थर्ड अंपायर महेंद्र भोईर सरांना आपण पाहतायत. ऑन साईडला फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतील आणि यशला बीट करत बॉल निघून गेलाय षटकारासाठी. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. प्रवीण भोईरला आपण पाहतायत. प्रवीण भोईर 2 मॅचेस 15चं इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळतो. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ जलसार. 67 धावा. रोहित ट्रान्सपोर्ट टीम फलकावर एकंदरीत आपण पाहिलं तर 67 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मिस्टर प्रवीण भोईरला आपण पाहतायत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म गोल्डन इरा. त्यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 2 पायांच्या अगदी मधोमध बॉलने स्टंपचा वेध घेतला. रितेश किनी सारखा फलंदाज या सिरीज मध्ये, या लीग फॉर्मॅट मध्ये, बिग बॅश मध्ये रितेश किनी थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. अखेरकार यश मिळालं प्रवीण भोईरला. काय गोलंदाजी केले आणि प्रवीण भोईर सांगत असताना टायगर अभी जिंदा आहे. सुपर बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. बबलूला परतावं लागेल. सोनावी इंडियनला एक महत्वपूर्ण धक्का. गॉन. ऍक्शन पद्धतीने स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. पहा हा बॉल वेग होता, वेगेबरोबर मात्र सरळ लेग स्टंप उद्ध्वस्त केला गेला. बरोबर बॅटच्या रडारमध्ये हा बॉल आला नव्हता असं वाटलं रितेश किनीला की बॅटच्या रडारमध्ये हा बॉल येईल, परंतु स्टंपचा वेध घेणारा हा बॉल. फलंदाज बाद. सेलिब्रेशन टाइम. फलंदाज बाद. गॉन. मयुरेश वांगडला आपण पाहतायत. सुभाष पाडा किंवा बाजार आणि अंडर 19चा खेळाडू मयुरेश वांगड. 2 मॅचेस 2 रन्स. आता त्याला मात्र यावेळेला स्ट्रगलला सामोरे जावं लागणार आहे प्रवीण भोईर समोर. पाहायचं हीच ती नामी संधी आहे. तुम्हाला या खेळामध्ये संधी मिळत नाही परंतु शिक्षा पटकन मिळते. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग स्टंपला
बॉल ह्या वेळेला जरूर होता. हलक्याशा हाताने फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना नैनेश किनी पुढे सरसावते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 10 या धावसंख्येवर. आज हार्दिक किनी सध्या या आयोजन समितीवर त्यांना नेमलं गेलंय, त्यामुळे मात्र कधी कधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर चाऊल आहे. ऑन साईडला कौशल गावडचा हा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटचा फिल्डर फार वेगाने येतोय. एक रन मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागला. तर शेखर किनी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर सागर मंडलला सध्या आपण पाहत आहेत. त्यांना पाहिल्यानंतर प्रोफेशनल खेळाडूची आठवण येईल अशी त्यांची पर्सनॅलिटी आणि स्माइल तर बनते त्याच्या चेहऱ्यावरची. 11ला 3 बॉलच्या समाप्तीनंतर गोलंदाज सज्ज प्रवीण भोईर स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे अपील, परंतु पंच सहमत नाहीयेत. दीपेनच्या हातामध्ये हा बॉल निघून गेला होता. चांगली गोलंदाजी प्रवीण भोईरने इम्प्रोव्हायझेशन गोलंदाजी केले. एक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलात. डॉट बॉलची सांगता पहा, समोरचा अँगल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जर खाली बॉल राहिला असता तर कदाचित रितेश किनी सारखीच या वेळेला विकेट मिळाली असती, परंतु नशिबाने साथ दिली, बॉलला फ्लाईट दिली. 11ला 3. पुन्हा एकदा पायावरचा बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केले गेले. पंच सहमत नाहीयेत. वारंवार अपीलवर अपील केली जाते. आत्मविश्वासासहित प्रतिस्पर्धी संघावर दबावात्मक स्थिती निर्माण केली जाते. रिप्ले मध्ये पहा, थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफ्टन पिचिंग होती, लेग ब्रेक बॉल होता आणि त्यामुळे आपण पाहिला तर गुडलेन स्पॉटवरून हलकासा मात्र ऑफ्टन पिचिंग झाला. 11ला 3 नाजूक स्थिती आहे आतापर्यंत. 67 धावांचा पाठलाग करताना 56 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता 25 बॉल मध्ये. अप्रतिम चांगला फटका तर आहे. फिल्डरला निवडलंय यश किनी. चुकी करतायत या वेळेला. एक चांगले खेळाडू आहेत, परंतु आता या वेळेला कॉन्सन्ट्रेशन लाभ झालं. अनिल किनी यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. शिवनेरी चषकाचे जे सूत्रधार आहेत आणि विराथन ग्रामपंचायत सदस्य. 24 बॉल 55 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 55 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी स्ट्रॅटेजी यावेळेला आखली जाईल आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्क्रीन आपण पाहिलं तर मंगल कडक यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळाला. आफ्टर 2 ओव्हर्सचा विचार केला कंपॅरिझन करताना सोनावे इंडियन्स टीम 12 वर 3 विकेट होते, मात्र रोहित ट्रान्सपोर्टचे 24 वर 1 विकेट होते आणि 12 वर 3 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आदरणीय महेशजी पाटील साहेब यांच्याकडून उद्याच्या दिवसात ब्रेकफास्ट जो नाश्ता आहे सकाळचा ते कांदा पोहे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्याकडून येतील. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. राहुलजी साळुंके या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. 12 वर 3 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. सोनावे इंडियन्स आणि रोहित ट्रान्सपोर्ट अशा दोन टीम मध्ये लढत 3 बायसिकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली ही कडवी लढत पाहायला मिळते. चला स्ट्रॅटेजी आखली गेले. सादिकजी राजापूरकर सर यावेळेला दर्शवत असताना मात्र खेळाडूंचं एकच म्हणणं असेल संघ मालकांचं की खूप वेळ आहे आपल्याकडे. यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेले. 1 रन मिळेल, कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक समालोचकाच्या मुखातून
हे शब्द निघणारच नाहीत की घाई करा. हे टॅगलाईन मात्र पाहायला मिळणारच नाही. यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर खूपच बाउन्स हार्ड फॅक्टर आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर एकंदरीत 14 या धावसंख्येवर. जितूला सध्या आपण पाहताय थोडीशी त्रस्त आहेत पाठीमागे. एडवनचा ब्रँड स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. किती टेन्शन जरी असलं तरी स्माइल हे मात्र आपल्या चेहऱ्यावर असली पाहिजे. आणि त्यामध्ये जितू आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावा. नैनेश किनी जबरदस्त गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. हार्दिक किनी आता खुश असतील थोडेसे, कारण त्यांच्या संघातील मात्र गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतो जो नैनेश किनी खेळाडू आहे आणि त्यामुळे हार्दिक किनी खुश होताना पाहायला मिळतात नैनेश किनी यांच्या गोलंदाजीवर. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर निघणारा हा बॉल. जितू धावतायत परंतु बॉल मिळणं नामुमकिन. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता व्हाईट प्लस 4 मिळतील 5 धावा. बोनसच्या स्वरूपात धावा येत आहेत. धावा धावा आणि फक्त धावा येत असताना सोनावे इंडियन टीमला फक्त हेच हवंय की धावा कशाही होत कोणत्याही पद्धतीने होत धावा येणे फार गरजेची गोष्ट आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत घेऊन या स्पर्धेला पर्व 3 मध्ये पुन्हा एकदा सफाळी प्रीमियर लीग सफल प्रीमियर लीग म्हणून जी आपल्याला पाहायला मिळते. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले गेले होते. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना फलंदाज थोडेसे बॅकफुटला जात असताना कौशल गावड त्रस्त होत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर कौशल आणि मयुरेश अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 67 धावांचा पाठलाग करताना. लो फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतो. परंतु रनिंग बिटवीन द विकेटला जवाब पाहायला मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे 20 या धावसंख्येवर. आता एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर इथून 47 रनची आवश्यकता आहे. येणारे जवळजवळ बॉल आहेत तुमच्याकडे 20. ऑन साईडला फोर्स केलं या बॉलला. फटका तर छान आहे. हवेच्या झोतावर बॉल बोलत बोलत निघून गेलाय. षटकारासाठी मयुरेशच्या बॅटमधून येईल एक अप्रतिम नेत्रदीपक सफाळी प्रीमियर लीग षटकार 6. या षटकाराने संघाची धावसंख्या 26 धावा. पायामधला चेंडू आणि सरळ बॉलला यावेळेला फेकून दिलाय. क्या बात आहे मयुरेश. काय फटकेबाजी सुरू आहे. कडक शॉट. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल आता जाऊन पोहोचते 33 धावा. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 32 धावा झाले. 32 रन विजयासाठी आता अजून 35 रनची आवश्यकता असेल. आता बॉल आहे तुमच्याकडे 18 बॉल मध्ये 35 रन. मयुरेश इज ऑन फायर. क्या बात आहे मयुरेश. ऍब्सोल्युटली कडक बॅटिंग. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत कौशल गावड आणि एका साईडला मयुरेश. आता विचार विनिमय करण्यास भाग पाडले गेले की कोणत्या गोलंदाजाला आता इथे मयुरेशची विकेट घेण्यासाठी आणि कौशल गावडची विकेट घेण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आणलं जाईल. ती स्ट्रॅटेजी आखली जाते कारण विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत. विजेते वेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. सोनावे इंडियन्सचा हा वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्क्रीनवर. सिंगल डबल ट्रिपल चौकार आणि षटकार वेगवेगळे एरो मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं सोनावे इंडियन्सच्या माध्यमातून हे वॅगन व्हील. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आफ्टर 3 ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं तर 32 बरोबरीने चाललेत. परंतु सोनावे इंडियन्सचे 2 विकेट एक्स्ट्रा गेलेत. इथे एकच विकेटवर मात्र रोही ट्रान्सपोर्ट टीम होती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आपण एक अप्रतिम आणि डीजे मास्टर आपण पाहत आहेत मिस्टर कुंदन गरत कॅन्डी.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 18 बॉल आणि 35 रनची आवश्यकता. किरण भोईरला आपण पाहत आहेत रॉकी ग्रुप चषकामध्ये लगातार 11 दिवस पंचांची भूमिका त्यांनी साकारली होती नितेश कदम सरांच्या बरोबरीने. यावेळेला ऑन साईडला खेळले गेले. खूप चांगला फटका क्रॉस बॅटचा वापर केला होता. योग्य त्या वेळेला क्रॉस बॅटचा वापर केल्यानंतर धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो, परंतु सातत्याने तुम्ही जर क्रॉस बॅट खेळत असतील तर ते चुकीचं गणलं जातं. क्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट असं म्हटलेलं आहे. सर बॅटने जेवढ्या धावा येतात ना तेवढ्या धावा फायदेशीर ठरतात आपल्या संघाला, स्वतःला, डावाला. आणि इथे 2 रन कौशल गावडच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 34, 34 धावा. या बॉलला खूपच बाहेर निघणारा हा बॉल होता. किरण भोईरला आपण पाहत आहेत लेफ्ट आर्म गोल्डन नीरा म्हणून जलसा टीम मधून सातत्याने पाहायला मिळतो. आता पंचांच्या भूमिकेत सुद्धा आपण पाहिलं रॉकी ग्रुप चषक जी स्पर्धा अप्रतिम पार पाडली गेली. भूपेश दादा पाटील अर्थातच रॉकी दादा यांनी त्यांना सुवर्ण संधी दिली होती. त्यामध्ये रोहिदास पाटील साहेब असतील ते सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. म्हणजे या विभागातील जे मात्र पंचांच्या भूमिकेत कार्य करतात, चांगले गुड जॉब करतायत, त्यांना तर डेफिनेटली पुढे आणायला हवं. 35 धावा, 3 गडी बाद झालेत. आता विजयासाठी 32 रनची आवश्यकता आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. फिल्डर येत आहेत आणि इथे चुकी करतायत सागर मंडलला आपण पाहतायत. कॅचेस विन द मॅचेस. इथून जर आता षटकार आला, चौकार आला तर या झेलचं महत्व किती आहे हे येणारी वेळ दर्शवेल. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रवीण भोईर थोडेसे नाराज, निराश की इथे आपल्याला कोणत्याही प्रकारची चुकी करून चालणार नाहीये. कारण ऑलरेडी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बच्चू बाबा 11 टीमने पुढे सरसावलेत पालघर स्पोर्ट्स क्लबला, यावेळेला थोडंसं पिछाडीवर सोडलंय. इथून ऑन साईडला चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एस नो अँड वेट. मयुरेश आणि कौशल गावडमध्ये ते बॉन्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या 39. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 28 रनची आवश्यकता असेल. 14 बॉल 28. 14 बॉल आणि 28 रन हे सामन्याचं समीकरण. ऑन साईडला फटका छान आहे. मनगडाचा चांगला वापर केलाय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी दीपेनच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जितू मात्र पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41. दीपेनला एका साईडला आपण पाहतो एकगाव एक फॉर्मॅट मधून जर आपण विचार केला तर दांडाखाडी या टीम मधून तो ऍज अ विकेट किपर आहे. एडवन टीमचा विचार केला तर जितू सुद्धा एक बेस्ट विकेट किपर म्हणून पाहिलं जातं, परंतु अंडरस्टँडिंग खूप महत्वपूर्ण आहे. यावेळेला लो फुल टॉस. पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा वापर केलाय. ऑन साईडला खेळले गेले. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तेवढ्याच उमेदीने चांगली फिल्डिंग केली. 1 रन आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्ती अखेर सेकंड इनिंग मध्ये 67 धावांचा पाठलाग करताना सोनावे इंडियन टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. जवळजवळ आपण पाहिलं तर 42. आता 17 बॉल मध्ये 33 ची पार्टनरशिप. मयुरेश वांगड 7 बॉल मध्ये 15. कौशल गावडला आपण पाहतायत 12 बॉल मध्ये 17. कोरेचा एक खेळाडू, तर एका साईडला सुभाष पडा केळवा बाजार अंडर 19चा खेळाडू पाहायला मिळतोय. सुपर, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 25 रनची आवश्यकता असेल. 38ला 2 रुही ट्रान्सपोर्ट होते. या 4 षटकांमध्ये 4 धावेने पुढे आहे. 1 विकेटने मात्र पुढे होत असताना पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
12 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सफाळी प्रीमियर लीग अतिशय चांगले कष्ट घेतलेत महेंद्र भोईर यांनी आणि त्याचप्रमाणे मनीषजी गावड आयोजन समितीने जे कष्ट घेतलेत ते खरोखरच अप्रतिम पाहायला मिळतात. 2 मॅचेस 1 विकेट्स 9चा इकॉनॉमी प्रवीण भोईर. चांगला बॉल यावेळेला वळवला आहे, समोरून मात्र वळवत असताना पाहायला मिळतोय. टेक्निक चांगली वापरली आतापर्यंत प्रवीण भोईरने, जास्तीत जास्त एफर्ट घेतलेले नाहीयेत. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, एक मास्टर माइंड बॉलिंग करतोय, कोणत्याही प्रकारची हैगई न करताना फक्त आपल्या फिंगरचा वापर करत असताना लेग कटर हा बॉल जास्तीत जास्त यावेळेला पिच करताना पाहायला मिळतोय. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ म्हणतात ना, ते योग्य आहे. पुन्हा एकदा समोरून वळवलंय. आता इथून जर आपण पाहिलं तर कौशल गावड सारख्या फलंदाजाला इथे सॅक्रिफाईस विकेट टाकण्यासाठी भाग पाडलं गेलंय. फलंदाज बाद होईल. OUT रनआउटच्या स्वरूपात बाद. आता बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये एकंदरीत विजयासाठी धावा हव्यात त्या 25. दहा बॉल आणि विजयासाठी 25 रनची आवश्यकता. पहिल्या इनिंग मध्ये जर विचार केला तर जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं श्रीकांत अप्रतिम सुपर बॅटिंग, त्याच्या बॅटमधून धावांचा वेग वाढत असताना तब्बल 30 धावा त्याने आपल्या नावावर केल्या होत्या. अप्रतिम चांगला बॉल, तेवढे चांगले इफर्ट, व्हॉट इफर्ट, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग आहे प्रवीण भोईर. काय फिल्डिंगचा दर्जा, स्टँडर्ड पाहायला मिळतोय, स्वतःला झुकून देतोय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, जणू काही रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये या बॉलला रोखलं गेलंय. ग्रेट ग्रेट फिल्डिंग, ग्रेट एफर्ट पाहायला मिळत आहेत. अफलातून स्वतःला झुकलं होतं, 100% दिले होते. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही चमकाल आणि तेच आतापर्यंत प्रवीण भोईर करत असताना पाहायला मिळतोय. 9 बॉल 25 ऑन साईडला या वेळेला बॉल निघून जातोय. यष्टेंच्या वरून प्रवीण भोईर उत्साहित गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. जेव्हा सागर मंडलने झील सोडला त्यावेळेला थोडेसे काहीतरी आपण पाहिलं तर शब्द त्यांच्या कानापर्यंत गोड शब्द गेले होते की सागर आपल्याला ही मॅच सोडून चालणार नाहीये. आपण जर इथे मॉरल डाऊन केले तर कदाचित प्रतिस्पर्धी संघ आपल्यावर हबी होईल. परंतु इथे प्रवीण भोईरने हार मानलेली नाहीये. आता 8 बॉल 25 धावा, सामना होता कुठे आला कुठे. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी यश किनी मात्र यावेळेला अफेकी करतील. ॲक्युरेटपणा दाखवलाय. मंगल मूर्ती विराथन या टीमचा एक भरवशाचा फलंदाज आणि एक बरोबर चांगला जो फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या 43, लॉस ऑफ 4 विकेट. आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 24 धावा. हे क्रिकेट आहे, सिंगल डबलला विसरले होते आणि त्यामुळे कॅल्क्युलेशन जे आहे ते चुकीचं ठरलं गेलं आतापर्यंत. परंतु इथून सुद्धा अजून सामना बॅलन्स आहे. इथून जर कदाचित एक मोठा फटका येतोय, चौकार येतोय, सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील. पुन्हा एकदा बॉल तयार प्रवीण भोईर. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे आणि ते ऐकलं की काय, सरळ बॉलला फेकून दिलंय. षटकारासाठी नितेशच्या बॅटमधून येईल एक अप्रतिम, दॅट्स अ बिग हिट, मॅसिव्ह हिट पाहायला मिळतोय. लॉंगेस्ट षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 49 धावा आणि विजयासाठी आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 18 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 18 रन घेऊया या षटकाराच्या निमित्ताने एक छोटासा ब्रेक.
चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थितीमध्ये प्रवीण भोईर टीम मिटिंग घेत असताना पाहायला मिळतोय. गेल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी केली. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहायला मिळतोय. तुषार कुर्ले या कॉमेंट्री बॉक्स दाखवत असताना टीके म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम जाधवला आपण पाहू शकतायत, यज्ञेश भोईरला आपण पाहतायत, गौरव पाटील आणि संपूर्ण मात्र एंटायर टीम 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन. आपल्या अगदी कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारी ही मंडळी खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क करत असताना पाहायला मिळतात. सर्वात बिझी असतात, प्रत्येक बॉल त्यांना फॉलो करावं लागतं आणि ते कॅमेरामॅन नेहमीच मात्र कारणं सांगत बसत नाहीत. ही त्यांची मात्र खुबी राहिले की ऊन लागतं म्हणून यावेळेला आम्ही कॅमेरा बंद करून स्टेजवर येऊ, अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचं भुकेची तमा न बाळगताना सुद्धा मात्र सातत्याने ते काम करत असतात. सकाळी आल्यानंतर बॅग जड असून सुद्धा मात्र त्या ठिकाणी ते पोचणार. अगदी स्टँडवरून चढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा वेळेला एकदा का सेटअप जर झालं तर त्यावेळेला 5 मिनिटाचा फक्त अवधी घेतील. टॉस झाल्यानंतर पुन्हा एकदा मात्र ते कामाला लागतात. ही त्यांची खुबी राहिले. जयेश पाटील एक मॅचेस आतापर्यंत पहिले षटक ते हाताळण्यासाठी येत आहेत. बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ही टोपण नावं मिळाली आणि एक आदरयुक्त सुद्धा नाव घेतलं जातं की जेणेकरून अशी नावं घेतल्यानंतर त्यांना राग सुद्धा येत नाही, कारण प्रेमाने म्हटलं जातं. कारण जयेश एकदा दोनदा मी सुद्धा पाहिलंय. मी सुद्धा जेव्हा मायक्रोफोनवर बोलायचो त्यावेळेला थोडंसं जयेशचा विचार करायचो नक्की बॉम्ब बोलतात का, परंतु त्यांनी स्वतःने सांगितलं सर बिंदास बोला, कारण बॉम्ब जयेश हे नाव कोणालाच माहिती नाहीये. या वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातोय. अँगल क्रिएट करत असताना आपल्याला पाहायला मिळतं ऑफस्टमच्या थोडंसं बाहेरून बॉलला या वेळेला जरूर फिरवलं गेलं होतं. बॉल काही मात्र यावेळेला वळण घेणारा नव्हता आणि पंचांनी सांगितलं बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय. या आपण DRS चेक करूया, व्हाईट बॉल आहे का. मात्र ओरिजिनल डिसिजन आपण पाहिलं तर फेअर आहे. आता चॅलेंज केलंय महेंद्र भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयुरेश वांगड रनआउटच्या स्वरूपात तर ते बाद झालेत, परंतु इथून व्हाईट बॉल आहे की नाही हे चेक केलं जाईल. 145.45चा जो स्ट्राईक रेट पाहायला मिळतो. 11 बॉलमध्ये 16 रन त्याच्या बॅटमधून आल्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. DRS लॉस्ट. आता बॉल आहेत यावेळेला 5 आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी पहा. हा समोरचा अँगल आपल्याला पाहायला मिळतो, ज्या पद्धतीने आपल्या क्रीजचा वापर करत असताना पाहायला मिळाला. रिटर्न क्रीजचा जो वापर खूप चांगल्या पद्धतीने केला. शफल झाले होते आणि ऑफस्टमच्या खूपच बाहेर आले होते. आपल्या पॉपिंग क्रीज पासून मात्र दूर निघून गेले आणि तिथून रनआउटची विकेट मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 49. आता 5 बॉल 18. नैतिक पाटील पहिली मॅच यावेळेला खेळताना पाहायला मिळेल. या अगोदर तो 12वा खेळाडू म्हणून काम रोल ज्याने बजावला होता सकाळच्या सत्रामध्ये. प्रत्येकाला संधी मिळते सोनावी इंडियन्स या टीमकडून. सध्या तरी सचिन किनी एक ओनरच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. तिथून 5 बॉलमध्ये 18 रन येतील का. कोणता संघ पालघर स्पोर्ट्स क्लब या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. पायावरचा बॉल क्यॉक होता. ऑन साईडला बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. 1 रन तर मिळेल. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51. आता 4 बॉल आणि 16 रन. धावा होऊ शकतात. मी करेन. आत्मविश्वास. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. हे जर तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली जगातील सर्वोत्तम गोलंदाज जरी आला ना तरी सुद्धा मात्र तुम्ही न भयभीत होताना चांगली बॅटिंग करण्याचा उद्देश ठेवू शकता. 4-16चं समीकरण. यावेळेला बॅटची एज आणि स्टंपचा वेध घेतला. अखेरकार मात्र यावेळेला बॉम्बने अप्रतिम आपण पाहू शकतायत. स्टंप्सवर चेंडू आदळला गेला.
51 वर 6, 3 बॉल आणि विजयासाठी आता इम्पॅक्ट प्लेअर यावेळेला पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेअर यावेळेला जरूर घेतलं गेलंय. सचिन किनीला आपण पाहतायत इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, नो डाऊट अबाउट इट. स्वतः ओनरच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रवीण भोईर मला आयकॉन प्लेअर म्हणून का निवडले गेलंय याचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवून दिलंय या संघामध्ये रोहित ट्रान्सपोर्ट या टीमच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा मात्र बॉम्ब थोडीशी लाईन अँड लेंथ आता कुठेतरी दिशाहीन मारे केले जात आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होता. पहिले 3 बॉल वगळता आपण पाहिलं तर बरोबर विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना, लाईन टू लाईन गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. परंतु इथून आता 2 वाईड आल्यानंतर कदाचित एक्स्ट्रा बॉल फेकण्याचा परिणाम होऊ शकेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. कारण सचिन किनीकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू, बऱ्याच टुर्नामेंट त्यांनी गाजवलेत आपल्या स्वतःच्या नावावर, अनेक मॅन ऑफ द मॅच मिळवलेत. तोच खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळलाय, परंतु डिस्टन्स क्लिअर होईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह. चांगला फटका खेळला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर प्रवीण भोईरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. कदाचित त्या एंडने जर खेळले असते तर हा बॉल हवेच्या झोतावर बोलत बोलत गेला असता. हवेच्या अगेन्स्ट जेव्हा तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करताना त्यावेळेला बॉल स्टॉप होतो, तेवढं सहसा एलिव्हेशन आपल्याला पाहायला मिळालं नाही. बॉल क्लिअर होऊ शकला नाही आणि अंदाज बांधता बॉल थोडासा थांबला आणि लॉंग ऑन वाईडिश मध्ये होता. तिथे प्रवीण भोईरने कोणतीही चुकी केली नाही. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. आता विजयासाठी 14 रन 2 बॉलच्या माध्यमातून. 2 बॉल आणि 14 रन. हवेच्या झोतावर जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा फक्त तुम्हाला टच करावं लागतं बॉलला. जसं नदीच्या प्रवाहाच्या विरोधात जेव्हा तुम्ही पोहताना तेव्हा तुम्हाला पोहणं थोडंसं मुश्किल होतं, तसंच क्रिकेटच्या खेळात सुद्धा जेव्हा तुम्ही हवेच्या अगेन्स्ट खेळता त्यावेळेला तुम्हाला पॉवर जनरेट करावी लागते. टायमिंग तेवढं प्रॉपरली लागतं. आणि काही फलंदाज खूप चाणाक्ष असतात, जिथे वारा तिथे षटकारांचा मारा, हा मात्र आपल्याला कधी कधी पाहायला मिळतो. ही टॅगलाईन असते काही फलंदाजांची. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये 14. इथे सुद्धा चुकी होईल का पाहायचं आहे. जयेश बॉम्ब यावेळेला ऑन साईडला खेळलं गेलंय. फ्लिकचा फटका तर आहे, फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवर. 54 रन्स, 1 बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. नैतिक पाटीलला स्ट्राईक एंडकडे आपण पाहतायत आणि हळूहळू आता विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. परंतु अजून सुद्धा काही होऊ शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 1 बॉल 13, 1 बॉल 16 धावा झालेत टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासात. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल पायावरचा वेध घेणारा अपील केली होती जयेश बॉम्बने आणि अखेरकार चांगली गोलंदाजी करत या 6 बॉल 18 धावा होऊ शकल्या नाही. आणि इथे सोनावे इंडियन टीमला मात्र प्रवास त्यांचा इथेच थांबताना पाहायला मिळतोय. तर लगेच सचिनजी किनी यांना विनंती करेन आपण यायचं आहे. श्री गौरव पाटील, केवल किनी, केतन पाटील यांना विनंती करेन आपण व्यास